श्री स्वामी समर्थ अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थाचा. स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य. स्वामी सुत नेनती, स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुनी, तिने हे वृत्त ऐकुनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, ते लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयंसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुनी पोटी, दर्शना आल्या उठाउठी, सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकोनी देव मामलेदार हसोनी देती उत्तर, त्यासी पिशाच लागले थोर माझेनी दूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी, मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामीसुता, परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसी. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकले वर्तमान, पाहुन या स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती, प्रेमा आनंदे चरणी वंदिती स्तवन करिता तयांचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामीची पत्रिका करुनी ती अर्पवया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली, समर्थे त्याची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणूनी. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थाशी, पाहुन या स्वामी भक्तीसी परमा आनंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत, विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी दुर्नी कामना, कोणी येतची दर्शना, त्यासी समर्थ करिता आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातली खून सांगती, ऐकोनी जनचकित होती वर्णिता ख्याती सुतांची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थे राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तोन सेवी उदाक्कान्न, ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. सेवकांशी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थनी आणावे. पाहून या समर्थाशी उल्हास सुताची मानसी, दाहून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहोनी आनंदले समर्थ म्हणी, कर फिरविला मुखावरनी हस्ती धरून उठविले. अक्कलकोटीच्या अवसरी बहुत होते सेवेकरी, परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करती भजन, पायी खडावा घालून प्रेमे रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खाडावा घालून. एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया कानी, आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई, कल्पना साहित्यासी स्वामी विना कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी, ऐसे न करावे काही, मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी, म्हणते आम्ही तो हृदयी, वास करू निश्चयी, चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडणी त्वरित, नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला, अंतरी भाऊ खिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत, दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग आला, शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने वर्तमान ऐकोनी बिनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुता ते सत्वरी मज सान्निध्य आणावे. परिसुत्या सांगती आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सरत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालूनी पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पायी अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी न ये सत्य तरी तो भरून यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामी सुता, परीन तो आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती.
अक्कलकोटी इत्यादीनी समर्थ करती विचित्र करणी बसले स्नान करुनी परिगंधन लाविती भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी इतुक्या माझी सत्वर मुंबई हेनी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुदगत झाला मग काकूबाईनी सत्वर जवळ केले मुंबापर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज नीच पुत्र मरण वार्ता ऐकुनी करिता आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते सूत आपला भक्त असोन अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेशी संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भोदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोढा श्री भगवचरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु।